जलजीवन विहिरीतील पाण्याचा आणि विद्युत प्रवाहाचा होतोय गैरवापर. माळवाडगावचे उपसरपंच श्याम आसने आणि ग्रामपंचायतचे सदस्य गावकरी यांनी मोठेवाडगाव येथील जनजीवनच्या विहिरीतील पाण्याचा आणि विद्युत प्रवाहाचा गैरवापर होत असल्याचं समक्ष पाहणी करून निदर्शनाला आणून दिलं आहे. माळवाडगाव ग्रामपंचायतच्या अंदाजे 2.25 कोटीची जलजीवन योजना आज बंद स्थितीत आहे. या जलजीवनच्या विहिरीमध्ये 2 पाण्याच्या मोटार दिसत असून माळवाडगावमध्ये येणाऱ्या पाण्याच्या पाईप कापलेल्या अवस्थेत आहे आणि त्याच विहिरीतील दुसरी पाण्याची मोटार ही अज्ञात शेतकरी शेतीसाठी म्हणजेच स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहे. सदर विहिरीसाठी महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर घेण्यात आला आहे. ट्रान्सफॉर्मरवर मीटर बसवलेले दिसत आहे आणि त्याच मीटरमधून सदर अज्ञात शेतकरी लाईटचा गैरवापर करत आहे, अशी माहिती माळवाडगावचे उपसरपंच श्याम आसने यांनी दिली आहे. तसेच माजी सरपंच डॉक्टर नितीन आसने बोलत असताना त्यांनी सांगितले की जलजीवन योजनेचा कुठलाही फायदा माळवाडगाव ग्रामपंचायतला होत नसून त्या योजनेचा फायदा इतर लोक घेत आहेत आणि त्याचा भुर्दंड सरळ ग्रामपंचायतला होणार आहे. या संदर्भातील तक्रार डेप्युटी इंजिनियर पिशे यांना फोनद्वारे दिली आहे. त्यावेळी सदर जलजीवन योजना सुरळीत करून देण्याचं आश्वासन पिशे यांनी दिलं, अशी माहिती माळवाडगावचे माजी सरपंच डॉक्टर नितीन आसने यांनी दिली. यावेळी उपसरपंच श्याम आसने, प्रमोद आसने, श्रीकांत दळे, सुधीर शेळके, आबा शेळके, महेश मोदी, वैभवराव यांच्यासह माळवाडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे प्रतिनिधी केशव आसनेंसह मुनीर सय्यद. नमस्कार, मी श्याम आसने, माळवाडगाव उपसरपंच बोलतो. आमच्या गावातली पाणी योजना आहे, जलजीवन योजना आहे मोठ्याडवरून. आम्ही या जलजीवन योजनेच्या विहिरीवर आले असता आम्हाला असे दिसले की अद्यापही आमच्या गावातील जो वॉटर सप्लाय आहे ती मोटर या ठिकाणी कट झालेली आहे पाईप, आणि विहिरीत 2 मोटरी आहे. या 2 विहिरीतलं एक पाणी इथल्या आसपासच्या शेतीला चालू आहे. माळवाडगाव शेतीला जे वॉटर सप्लाय आहे ती मोटरीचं पाईप कट केलेलं आहे आणि या ठिकाणी स्वतंत्र DP आहे. या DPवर एक अनलिगल कनेक्शन चालू आहे. त्याचा भरणा, त्याचा जो बिल येणार आहे ते माळवाडगाव ग्रामपंचायतलाच भरावं लागणार आहे. आज रोजी माळवाडगावचे उपसरपंच श्याम आसने, काही सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रारी केली की पाणी योजना जी माळवाडगावसाठी 2 कोटीची राबवण्यात आली जलजीवनची, तीच्या उद्भव जो विहीर आहे त्या विहिरीचा गैरवापर होताना निदर्शनास आला. अशी तक्रार केली असता समक्ष जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणची पाणी पुरवठा योजना आमची बंद स्थितीत आढळलेली आहे. आज नवीन बॉडी येऊन आज 4 महिने झाले, तर आजतागायत त्या पाणी पुरवठा योजनेचं पाणी माळवाडगावपर्यंत आलेलं नाही. या विषयावर ग्रामसभेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, वादविवाद झाले, पण वस्तुस्थिती अशी आहे की ती योजनाच बंद आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या विहिरीचा गैरवापर होताना दिसला. तिथं खाजगी शेतकऱ्यांनी त्याच्यात मोटरी टाकलेल्या आहेत आणि पाणी पुरवठा योजनेचा पाईपलाईन ही कट करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, पाणी पुरवठा विहिरीसाठी जो हे DP दिलेली आहे वीज कनेक्शन देण्यासाठी, त्याच्यावर सुद्धा खाजगी लोकांचे आकडे दिसले. आता ते मीटरमधून असलेले आकडे, त्यामुळं त्या DPचं पडणारं मीटर याचं बिलसुद्धा ग्रामपंचायतला भरायची वेळ येणार आहे. म्हणजे जी योजना राबवण्यात आलेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. तिचा ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे, त्याचं पाणी मिळत नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्या योजनेचा फायदा इतर लोक घेत आहेत आणि त्याचं भुर्दंड हा सगळ्या ग्रामपंचायतला येणार आहे. तर आता याच्याबद्दल आम्ही तक्रार केली आहे डेप्युटी इंजिनियरकडं. त्यांनी सदर गोष्टीमध्ये लक्ष घालून सर्व सुरळीत करण्याची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला किमान 3 महिने तरी त्याची ट्रायल रन क्लिअर देऊ, तिथून पुढं ग्रामपंचायत त्या योजनेचा विचार करेल. तर अशा प्रकारे शासनाचा पैसा जर व्यर्थ जात असेल तर याचा सर्व ग्रामस्थांनी म्हणा किंवा नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि अशा गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणा जेवढ्या आज जलजीवनच्या योजना इतक्या मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेल्या आहे त्यातला हा नमुना आहे की व्यर्थ पैसे कसे गेले चुकीच्या पद्धतीने योजना राबवल्याचे. तर या गोष्टीकडं शासनाचं लक्ष वेधणं गरजेचं असल्याकारणाने
आज ते समक्ष पाहणी करण्यात आली व या गोष्टी सगळ्या निदर्शनास आल्या.